चंडिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली निडळावरी कर निडळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली काय झालं? एक मिनिट. माझे माऊली आलिया गेलिया बबलू, धाडीनी कदाचित तो सदाशिव होता रे. तुला कसं माहिती? अरे कोण आहे आपण? कोण आहे? पोलीस. हा, पोलीस पोलीस. एकदा फोटो बघितला ना तरी लगेच लक्षात राहतं आपल्या. उतर चल. पंढरपुरी आहे माझा माय बाप ओ माझा माय बाप येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली. ओ म्हणजे नवीन म्युझिक अल्बम वगैरे सुरू करताय की काय? नाही अल्बम नाही, त्याच्यापेक्षा मोठी बातमी आहे. सांगा ना मग लवकर. सांगतो अमृता वहिनी. सो ताराला म्हणजेच माझ्या गोड बायकोला एका फिल्म मध्ये लीड रोल ऑफर झालाय. वा, काय बोलतोयस काय? तारा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॉम. आणि त्याच्यापेक्षा मोठी बातमी ही आहे की सोहमला आज म्युझिक कंपोजर म्हणून त्याची फर्स्ट फिल्म मिळाली आहे आणि या फिल्मची सगळी गाणी तो करणार आहे. वा, मस्तच की. थँक्यू मॉम. नाही पण मला एक गोष्ट सांगा, हे सगळं झालं कधी? हा, असं अचानक? हा म्हणजे आम्हाला कोणाला काहीच माहित नाही याबद्दल. काय रे? हो डॅड, सांगतो. सो ह्याची सुरुवात भैरवीजींनी जो वारसा देण्याचा प्रोग्राम केला होता ना तिकडून झाली. एक माझं काम कर ना. ताराला या पत्त्यावर येऊन भेटायला सांग. मला ऍक्टिंग मॉडेलिंग करायची आहे. मग तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात. हा आपला कॉन्ट्रॅक्ट. आणि हे तुझं. सर माझं तुझ्या ट्यून्स ऐकल्या मी. उत्तम आहे. अशी आम्हाला फिल्म मिळाली. वा, मला दोघांनी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण नुसतीच आनंदाची बातमी का तोंडबिंड गोड करवणार आहात आमचं? हा, डॅड मी कोणाचा मुलगा आहे? मग मी आणली आहे ना मिठाई. तारा, सोहम, नाही घडतंय ते छानच आहे, पण तारा गाणं सोडू नकोस. हं, गाणं करत राहा, ते महत्वाचं. सदाशिव, बबलू बाग वही है वो. तर मंडळी, आज आपण बाबुळवाडीच्या हरिनाम सप्ताहाला सुरुवात करणार आहोत. आज आपल्या यजमानांच्या धाडसामुळे आज आपल्याला सुखाचे दिवस दिसत आहेत. पण मंडळी, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं तर समोर आलेल्या संकटाला धीराने आणि डोळे उघडे ठेवून सामोरं जायला हवं. आपण काय केलं? भूतावळ समजून घाबरत बसलो. जे जसं दिसलं त्यावर विश्वास ठेवला, पण जे जसं दिसतं तसं ते नसतं. म्हणूनच तर आपण घाबरून समोर आलेलं सत्य पाहू शकत नाही. सीतामाईला समजल्याबरोबर सीतामाईने लक्ष्मणाला आज्ञा केली की लक्ष्मणा जा, तुझे भाऊ संकटात आहेत.
सीतेचे ते कठोर शब्द ऐकल्याबरोबर लक्ष्मण जायला तयार झाले. पण जाता जाता त्यांनी त्यांच्या झोपडीच्या बाहेर आपली रेषा आखली, त्यालाच आपण लक्ष्मण रेषा असं म्हणतो. आणि ते जायला निघाले. आणि त्याचा फायदा घेऊन रावणाने गोसाव्याचं रूप घेऊन त्या पर्णकुटीत, त्या झोपडीत प्रवेश केला आणि सीतामाईचं अपहरण केलं. तर आपण यातून काय घ्यायचं माऊली? मायावी मोहापासून दूर राहा. बोला प्रभू श्री रामचंद्र की. तारा, कॉंग्रॅच्युलेशन्स. सोहमने सांगितलं मला तुला फिल्म मिळाली आहे ना. आता तर काय तू हिरोईन होणार, मोठी अभिनेत्री होणार. मज्जा आहे तुझी. थँक्यू सो मच वहिनी. बघा ना, माझं कधीपासूनचं हे स्वप्न होतं मोठी हिरोईन होण्याचं, आणि ते आता फायनली पूर्ण होत आहे. खरं तर मला गाणं कधीच गायचं नव्हतं. मम्मामुळे मी गाणं गात होते. तिला वजे घराण्याचा वारसा पुढे चालवायचा होता ना म्हणून. पण मी माझं स्वप्न नाही सोडलं, माझी जिद्द नाही सोडली. आणि बघा, रिझल्ट समोर आहे. फायनली माझं स्वप्न पूर्ण होत आहे. व्हेरी नाईस. पण तारा, तुझ्या गाण्याचं काय? गाण्याचं काय म्हणजे? म्हणजे भैरवीजींनी तुला त्यांच्या घराण्याचा वारसा सोपवलाय ना तुझ्याकडे. मग त्याचं काय? पण ते माझं स्वप्न कधीच नव्हतं बहिणी. आणि आता बघा ना, मला एका मोठ्या फिल्ममध्ये लीड रोल मिळालाय. तुम्हाला त्याचं काहीच कौतुक नाही. तुम्ही आता पण मला गाण्याबद्दलच विचारताय. तारा, तसं नाहीये. कौतुक आहे मला. आय एम प्राऊड ऑफ यू. पण मला थोडीशी काळजी वाटली. म्हणजे बघ ना, देवाने तुला इतका छान आवाज दिलाय, इतका सुंदर गळा दिलाय, शिवाय भैरवीजींसारखी गुरु दिली आहे, वजे घराणं दिलंय. भैरवीजी स्वतः किती छान गातात. त्यांनी तुला आयत्त करिअर दिलंय गाण्यात. मग एवढं सेट करिअर सोडून तुला फिल्मकडे का वळायचंय? थोडंसं आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. आणि मला सांग, तू गाणं सुरू ठेवणार आहेस ना पुढे? नाही,